नमस्कार, मी अश्विन बापट. पैसा झाला मोठामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरन बफेट यांची वार्षिक सभा नुकतीच पार पडली, ज्याच्यामध्ये त्यांनी भारताबद्दल त्यांनी अतिशय आशावादी असं चित्र मांडलं आणि त्यासोबतच त्यांचा गुंतवणूक फंडा पुन्हा एकदा त्यांनी सर्वांसमोर ठेवला. आणि या सगळ्याबद्दल आता आपण अधिक जाणून घेणार आहोत. आपल्यासोबतच आपले गुंतवणूक सल्लागार निखिल नाईक सर, स्वागत तुमचं. गेल्या वर्षी देखील तुम्ही जेव्हा स्वतः व्हिजिट केली होती तेव्हा आपण या सभेबद्दलचे अपडेट्स आणले होते लोकांसमोर, पण आता यावर्षी आणखी काही आपण तपशील देतोय. तर सगळ्यात सुरुवातीला इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे भारताबद्दल काही गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. तर वॉरन बफेट यांना भारताबद्दल नेमकं काय वाटतं, त्यांच्या मनातला भारत नेमका कसा आहे ते आता आपण बघूया. भारतात बुद्धिमान वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे भारताला उज्ज्वल भविष्य आहे असं वॉरन बफेट म्हणतात. सो गेल्या वर्षी जर आपण बघितलं आणि ह्या वर्षी देखील बफेट यांनी चायनाबद्दल फार मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली, त्यांचे बिझनेस इंटरेस्ट देखील आहेत. पण भारताबद्दल देखील त्यांनी यावेळेला असं विधान केलं की भारताचा वर्ग बुद्धिमान वर्ग आहे. आणि त्यांनी हे देखील सांगितलं की जेव्हा म्हणजे एक आठवण त्यांनी सांगितली की बिल गेट्स यांनी त्यांना सांगितलेलं की जर त्यांना IT मध्ये कुठली व्यक्ती निवडायची असेल तर ते IIT ला प्रिफर करतात, असं बिल गेट्स यांनी बफेटना सांगितलं. तर हे त्यांनी त्या दिवशी तिकडे नमूद केलं. सो आणि हे त्यांचा जो हा विश्वास आहे भारतीयाच्या बुद्धिमत्तेवरचा, तो दिसून येतो की कारण त्यांचे एक जे खास सहकारी आहेत अजित जैन, त्यांच्यावरती त्यांचा खूप प्रचंड विश्वास आहे. ऑफकोर्स ह्यावेळेला त्यांनी असं कुठे मेन्शन नाही केलं की त्यांचा वारसदार कोण राहणार आहे, पण नेहमी स्पेक्युलेशन जेव्हा जेव्हा होतं तेव्हा अजित जैन यांचं नाव देखील चर्चेत येतं. पुढचा मुद्दा भारताबद्दलचा त्यांचा आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. आपण बघूया. बिल गेट्स मला एकदा म्हणाले होते की इंजिनियर्स निवडेन तर IITचेच. मला वाटतं आता तुम्ही ज्याचा उल्लेख केला, म्हणजे किती विश्वास आहे त्यांना भारतावर, भारताच्या गुणवत्तेवर, हे याच्यातून दिसून. आणि ही आठवण त्यांनी आवर्जून सांगितली. असं कॉन्व्हर्सेशन्स मध्ये कधी कधी होत राहतं, पण ही एका सभेमध्ये, जाहीर सभेमध्ये आठवणींनी सांगणं कॉन्व्हर्सेशन मध्ये, हे मला वाटतं एक कुठेतरी एक आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. खरं. आपण पुढल्या मुद्द्याकडे जाऊया आणि भारताबद्दल त्यांना आणखी काय म्हणायचं तेही जाणून घेऊया. आपण बघूया पुढचा मुद्दा कोणता आहे. भारतातील व्यक्तींचं दरडोई उत्पन्न 2015-16 मधील 1 लाखावरून 31-32 मध्ये 3 लाखांपर्यंत पोहोचणार आहे. सो जे आपण एक गरिबांचा देश म्हणून मानला जातो, आणि मला आठवत आहे की मी जेव्हा US ला आधी जायचो आणि ॲडवायझर्सना भेटायचो तेव्हा ते म्हणायचो, अरे तुम्ही इतक्या दूरनं कसे काय येता, 20-22 तास फ्लाईट तुम्ही लोक कसे घेऊन येता. सो आणि भारतासाठी एक कुठेतरी म्हणजे अजूनही तिकडे साप आहेत का असे प्रश्न विचारले जायचे 7-8 वर्षापूर्वी पासून. ही जी आता म्हणजे जगातल्या सर्वात श्रीमंत गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी. ऑफकोर्स ते 2-3-1 वर्षापूर्वी भारतात आले देखील होते, पण ही एक मोठी गोष्ट आणि एक फार मोठा ट्रेंड मला वाटतं चेंज होतोय, ज्याला आपण म्हणजे जो बॅलन्स ऑफ पॉवर शिफ्ट होतीये आपल्याकडे, ती एक त्याची नांदी आहे असं मला वाटतं. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी भारताबद्दल मांडलेला आहे, तो देखील आता आपण जाणून घेणार आहोत. पुढच्या 10 वर्षात विमान सेवेतील कंपन्यांची भरभराट होईल. भारतातील विमान कंपन्यांचे शेअर्स एकाच वर्षात 105 पटीने वाढले. हे त्यांनी इकडे एक ऑब्झर्वेशन दिले आणि पुढच्या 10 वर्षातली काय नेमकी स्थिती असू शकते ते देखील. सो हे एक फार मोठं कॉन्ट्राडिक्शन झालंय बफेट यांच्या ओव्हरऑल गुंतवणुकीच्या पॅटर्न प्रमाणे. कारण इतकी वर्ष ते एअरलाईनपासून दूर राहिले आणि त्यांना नेहमी एअरलाईनचा बिझनेस कधी समजला नाही असं ते म्हणाले, आणि कधी त्यांनी इन्व्हेस्ट देखील नाही केले. पण गेल्या काही काळामध्ये त्यांनी US मधल्या एअरलाईनमध्ये देखील इन्व्हेस्टमेंट केली, आणि एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची त्यांची जी स्टाईल असते त्याच्याऐवजी त्यांनी सगळ्या 4 मेजर एअरलाईन्समध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे. त्यांचं असं मत आहे की एअरलाईन बिझनेसमध्ये जे काही आतापर्यंत कॉम्पिटिशन होती किंवा ओव्हरऑल काय म्हणतात त्याला, कॉम्पिटिशनमुळे मार्जिन्स कमी होते, ते सगळं निघून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे US मधल्या एअरलाईनबद्दल. आणि आता जे ओव्हरऑल ऑक्युपन्सी लेवल आहे, म्हणजे ओव्हरऑल जी क्षमतेप्रमाणे कॅपॅसिटी युटिलायझेशन आहे ते वाढत जाईल असं त्यांचं मत आहे एअरलाईन्सबद्दल. आणि त्यामुळे त्यांनी एंटायर सेक्टरवरती कॉल घेताना आपल्याला दिसलेलं आहे. आणि जर आपण आपल्या भारतामधल्या एव्हिएशन सेक्टर आणि चायनीज एव्हिएशन सेक्टरमध्ये कम्पेअर केलं तर आपली जी आतापर्यंतचं जे आपलं काही पेनिट्रेशन आहे किंवा आपला जो स्कोप आहे हा प्रचंड आहे. कारण अजूनही आपण
खूप अंडर युटिलाइज्ड किंवा अंडर सर्व्हिस्ड आहोत एअरलाईन बिझनेसच्या बाबतीमध्ये. खरं. या दरडोई उत्पन्नाबद्दल आणखी एक मला प्रश्न विचारायचा आहे की 15-16 वर्षात साधारण 1 लाखावरनं 3 लाख म्हणजे कुठेतरी इकडे चांगल्या प्रमाणात आपल्याला एम्प्लॉयमेंट सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज बघायला मिळतील पुढच्या काही वर्षात. See, जर आपण बघितलं ना तर भारतामध्ये दरवर्षी दर दिवसाला स्किल्ड लेबर अवेलेबल होत चाललंय. बरोबर. आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन हा एक फार मोठी समस्या देखील आहे, फार मोठी संधी देखील आहे. आणि जर आपलं दरडोई उत्पन्न अशा प्रकारे एक सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे की आपण हे कन्झम्पशन करत राहतो. आपली जी मागणी आहे ही भारतातनच येते वस्तूंसाठीची आणि त्यामुळे होपफुली आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणावरती जॉब्स क्रिएट होतील आणि त्यामध्ये मधून ही जी सुबत्ता आहे किंवा जे आपलं ओव्हरऑल इन्कम वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ब्रेकवर जाता जाता भारताबद्दल वॉरन बफेट यांना काय वाटतं ते पुन्हा एकदा बघूया. भारतात बुद्धिमान वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, यामुळे भारताला उज्ज्वल भविष्य आहे. बिल गेट्स मला एकदा म्हणाले होते की मी इंजिनियर्स निवडेन तर IITचेच. भारतातील व्यक्तींचं दरडोई उत्पन्न 2015-16 मधील 1 लाखावरनं 2031-32 मध्ये 3 लाखांपर्यंत पोहोचेल. पुढील 10 वर्षात विमान सेवेतील कंपन्यांची भरभराट होईल. भारतातील विमान कंपन्यांचे शेअर्स एका वर्षात 105 पटीने वाढले आहेत. इकडे एक आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत पैसा झाला मोठामध्ये आणि ब्रेक नंतर वॉरन बफेट यांचा गुंतवणूक फंड त्यातले काही महत्त्वाचे मुद्दे त्याच्यावर आपल्याला नजर टाकायची. एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत. पाहत राहा ABP माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचा पैसा झाला मोठामध्ये पुन्हा एकदा स्वागत. आणि आता वॉरन बफेट यांचा गुंतवणूक फंड नेमका काय तो आपण जाणून घेणार आहोत. एकामागोमाग एक मुद्दे बघून आपण पहिला मुद्दा बघूया. जेव्हा तुम्ही धाडसी निर्णय घेता तेव्हा हुशारीने निर्णय घेण्यापेक्षा सुसंगत आणि तर्कशुद्ध निर्णय घेणं महत्वाचं आहे. म्हणजे फक्त नुसतं करेज महत्वाचं नाही. नाही, ॲब्सोल्युटली नाही. आणि त्यांनी नेहमी तर्कशुद्ध खूप अभ्यास करून गुंतवणुकीचे निर्णय घेतलेले आपण बघितले. आणि त्यानंतर देखील त्यांनी असं म्हटलं की माझे कधी कधी निर्णय चुकतात. म्हणजे IBM बद्दल त्यांनी यावेळेला म्हटलं की ते तब्बल 30 ते 40 वर्ष थांबले IBM मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि मग त्यानंतर देखील त्यांचा निर्णय चुकला कुठेतरी असं त्यांना वाटतं. सो केवळ गुंतवणूक ही जी असते ह्याच्यासाठी करेज तर नक्कीच आवश्यक आहे, पण त्या करेजला थोडीशी कुठेतरी अभ्यासाची, कुठेतरी विज्ञान म्हणजे सायन्सची जोड देणं देखील आवश्यक आहे. दुसरं त्यांच्या पार्टनरनी ह्यावेळेला असं म्हटलं की म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम लोक खूप इंटेलिजंट बनायचा प्रयत्न करतात, पण ॲक्च्युली इंटेलिजंट बनण्याच्या ऐवजी थोडंसं रॅशनल, थोडंसं प्रॅक्टिकल बनवणं आवश्यक आहे. तुम्ही जेव्हा वास्तववादी विचार करणं फार ॲब्सोल्युटली. याच्याच संदर्भात पुढचा मुद्दा नेमका कोणता आहे, त्यांना काय सांगायचं नेमकं या गुंतवणूक फंडांना ते आता आपण बघूया. तर्कशुद्ध घेतलेला एखादा निर्णय चुकू शकतो, पण अशा पद्धतीचे सगळे निर्णय चुकत नाहीत. म्हणजे तिकडे करेक्ट होण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, पर्सेंटेज जास्त आहे. करेक्ट. सो जेव्हा ते तर्कशुद्ध निर्णय घेतात ना, त्यांनी असं देखील म्हटलं की आम्ही ह्यामुळे बऱ्याचदा निर्णय आमचे चुकतील देखील, कधी कधी आम्ही बऱ्याचशा संधी गमावू देखील, पण ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही सगळ्या संधी गमावू आणि सगळ्या ठिकाणी मिस्टेक्स करू. तर याच्यातनं आणि ह्यातनं त्यांची ह्युमिलिटी आजही दिसते. यांचा जो ग्राउंडेड राहण्याचा जो स्वभाव आहे हा आजही दिसतो. इनफॅक्ट त्यांच्या पार्टनरनी देखील असं म्हटलं, म्हणजे पार्टनरचं वय आहे 93, यांचं वय 86. सो त्यांनी असं देखील म्हटलं की पूर्वी ना आम्ही तरुण होतो आणि अनभिज्ञ होतो, आता आम्ही थोडे म्हातारे झालोत आणि अनभिज्ञ आहोत. म्हणजे आजही आमची शिकण्याची गरज कायम आहे, भूक कायम आहे, हे त्यांनी त्यातनं सांगितलं. याच संदर्भातला आणखी एक महत्वाचा मुद्दा वॉरन बफेट यांच्या नजरेतनं, निर्णय लांबणीवर न टाकता तो लवकरात लवकर घेणं फार महत्वाचं. कधी कधी काय होतं, खूप विचार करत राहतो आपण आणि निर्णय घ्यायला उशीर होतो. सो आपलं याच्यात म्हणतात ना, लॉयर्समध्ये म्हणतात की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड असं कधी कधी म्हटलं जातं. तर तसंच आहे की जर योग्य डिसिजन तुम्ही डिले केलं तर ते योग्य डिसिजन राहत नाही, कारण ते काळानुसार आहे, तेव्हा काहीतरी दुसरे अजून डिसिजन्स घेण्याची गरज असते. त्यामुळे आणि इन्व्हेस्टमेंट्स हे इतकं डायनॅमिक असं मार्केट आहे, जिकडे तुमची शेअरची प्राईस डेली चेंज होत असते, जिकडे तुमचं मार्केट इकॉनॉमीची सिच्युएशन वर्षावर्षाला चेंज होत असते. आता बघा पॉलिटिकल सिच्युएशन US मधली 1 वर्षापूर्वीची आणि आजची वेगळी आहे, आणि असं सगळ्याच देशांबाबत होत असतं. आणि इतके मल्टिपल फोर्सेस ॲक्ट करत असतात मार्केट्समध्ये, त्यामुळे डिसिजन तुम्ही जर एखादं घेत असाल तर ते लगेच घेणं आवश्यक आहे आणि त्याला
धरून राहणं देखील तितकंच महत्त्वाचं. हे फार महत्वाचं. आपल्या निर्णयाला बॅक करणं खूप क्रुशल आहे. याच अनुषंगाने पुढचा मुद्दा कोणता आहे तो आता बघूया. वयाच्या 86व्या वर्षी ही नवीन गोष्टी शिकण्याचं मी स्वागत करतो. हे सगळ्यांसाठी आय ओपनर आहे खरं म्हणजे. ॲब्सोल्युटली. आणि मंगर यांनी म्हटलं याच्यामध्ये की वॉरेनने आता ॲपलच्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आहे आणि आयदर तो वेडा झालाय, ही इज बिकम क्रेझी, ऑर ही इज लर्निंग. आणि मला असं वाटतं, मी असा मला असं विश्वास ठेवायचा की तो अजूनही शिकतोय म्हणून. आणि बफेट यांनी देखील हे सातत्याने म्हटलं आहे की आम्ही ह्या वयात देखील शिकत असतो आणि कुठेतरी त्यांची जी ही वेल्थ आहे त्यापेक्षा ही जी प्रोसेस आहे शिकण्याची त्याला ते महत्त्व देतात, ती ते जास्त एन्जॉय करतात आणि त्यामुळे ते जास्त खुश होतात असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यांनी आतापर्यंत जे परफॉर्मन्स दिलेला आहे, तर आता आपण जो मुद्दा बघतोय बर्कशायर हॅथवे कोका कोला मधला सगळ्यात मोठा कोल्ड्रिंक कंपनीचा सर्वात मोठा समभाग असलेला भागीदार आहे. तर मला वाटतं आय थिंक सेज इट ऑल, म्हणजे जो परफॉर्मन्स त्यांचा किंवा जो प्रवास त्यांचा राहिलेला आहे. सो जसं नेहमी म्हटलं, आणि ते देखील कोका कोलाचा कॅन घेऊनच बसतात आणि दर 10 कोका कोला कॅन नंतर एक कॅन त्यांचा विकला जातो असं त्यांचं हे असतं की त्याची एक. आणि ज्या प्रकारे कोका कोला सर्व सगळीकडे प्रेझेंट आहे, ज्या प्रकारचं सेल्स कोका कोला करतात, इट्स अ व्हेरी मॅसिव्ह कंपनी. आणि त्यातला एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा समभाग असणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यांचं असं ते गमतीने देखील म्हणतात की समजा मी आणि दिवसाला 3-4 कोका कोला पितात, तर ते म्हणतात की समजा मी कोका कोलाच्या जागी दुसरं काही पित असतो तरी माझी हेल्थ काही इम्प्रूव्ह किंवा कमी झाली असते असं मला वाटत नाही. या एपिसोडची सांगता करताना वॉरन बफेट यांचा गुंतवणूक फंडा नेमका काय आहे यावर पुन्हा एकदा नजर टाकूया. जेव्हा तुम्ही धाडसी निर्णय घेता तेव्हा हुशारीने निर्णय घेण्यापेक्षा सुसंगत आणि तर्कशुद्ध निर्णय घेणं महत्वाचं आहे. तर्कशुद्ध घेतलेला एखादा निर्णय चुकू शकतो, पण अशा पद्धतीचे सगळे निर्णय मात्र चुकत नाहीत. निर्णय लांबणीवर न टाकता तो लवकरात लवकर घेणं हे फार महत्वाचं आहे. वयाच्या 86व्या वर्षीही नवीन गोष्टी शिकण्याचं मी स्वागतच करतो. बर्कशायर हॅथवे हा कोका कोला या जगप्रसिद्ध कोल्ड्रिंक कंपनीचा सर्वात मोठा समभाग असलेला भागीदार आहे. कोका कोलाच्या प्रत्येक 10 बाटल्यांमधल्या एका बाटलीची मालकी बर्कशायर हॅथवेकडे आहे. तेव्हा एकूणातच आपण 2 हाफमध्ये 2 वेगवेगळे गोष्टी बघितल्या. एकतर भारताबद्दल त्यांनी खूप आशादायी पॉझिटिव्ह चित्र सांगितलेलं आहे आणि साध्या सोप्या शब्दांमध्ये त्यांनी गुंतवणूक फंडा आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलेला आहे. अपेक्षा करूया की याच्यातनं बरंच काही आपल्याला शिकायला मिळेल. नाईक सरांनी खूप सोप्या शैलीत ते आपल्याला उलगडून दाखवलं. खूप खूप धन्यवाद सर या विश्लेषणाबद्दल. तेव्हा पैसा झाला मोठामध्ये आत्ताच्या या खास भागात इकडेच थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये नव्या विषयासह. पाहत राहा ABP माझा.